10 बोर्ड एक्झामिनेशनमध्ये फॉर्मल लेटर लिहायचं की इनफॉर्मल लेटर लिहायचं, फॉर्मल लेटर सोपं असतं की इनफॉर्मल लेटर सोपं असतं, त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन काय आहे? मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटर रायटिंग कशी करायची यावर आपण चर्चा करणार आहोत. तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा काय आपण फॉर्मॅट बघूयात फॉर्मल लेटर रायटिंगचा. पहिल्यांदा काय येतं, सेंडर ॲड्रेस आणि नंतर मग डेट. मी तुमच्यासाठी लिहिलंय, तुम्ही पेपरमध्ये असं लिहायचं नाहीये. काही सेंटर ॲड्रेस एच नंबर 301 ए विंग, शिवपुरी कॉलनी, पुणे. डेट लिहिलेले आहे 1 फेब्रुवारी 2024. नंतर येतो तो म्हणजे रिसिव्हर ॲड्रेस मिस्टर श्रीहरी जाधव, एच नंबर 119 डी विंग, शिवपुरी कॉलनी, पुणे. आता येतो तो म्हणजे सब्जेक्ट. काय लिहिलं आहे सब्जेक्ट? इंटरेस्टेड इन गेटिंग फॉर द समर कॅम्प. सब्जेक्ट अगदी आपला मोजक्या शब्दात असला पाहिजे. नंतर येतं ते म्हणजे सॅल्युटेशन, रिस्पेक्टेड सर. तर मॅम असेल तर रिस्पेक्टेड मॅम येणार आहे. वाचून घेऊ आपण काय लिहिले. बॉडी आहे, आय एम तन्वी मातले, अ स्टुडंट ऑफ न्यू हाय इंग्लिश मीडियम इंटरनॅशनल स्कूल, वुड लाईक टू बी part of summer camp that you are organizing. I saw the advertisement in the school, in the local daily. I am student of grade 10 and it is high time for me to focus on personality development and build up confidence. I am glad that I am getting an opportunity. I will also ask my friends to join this summer camp. I want to enjoy all the activities and it will be sad if I miss out on something due to any reason. I will appreciate your reply to the same. आणि आपल्याला शेवट काय लिहायचं मित्रांनो, क्लोजिंग करायची आहे. थँकिंग यू युअर फेथफुली. आणि खाली आपल्याला नाव लिहायचं आहे तन्वी. खाली आपली सिग्नेचर मॅन्डेटरी नाही आहे, केली तरी चालेल. इथे आपल्याला आपण जे सेंडर ॲड्रेस रिसिव्हर ॲड्रेस लिहितो त्याचे आपल्याला 1 मार्क्स मिळत असतात. आणि हा आपला आहे त्याचा शेवट. नंतरचं जो लेटर आहे तो म्हणजे इनफॉर्मल लेटर क्लास 10. फॉर्मल लेटरमध्ये बघा मित्रांनो, इथे भरपूर डाटा लिहायचा असतो, त्यामुळे फॉर्मल लेटर बऱ्याचदा लिहायला इझी जातं. काय लिहायचं आहे इनफॉर्मल लेटरमध्ये? आपल्याला ॲड्रेस लिहायचा आहे कोणाचा, सेंडरचा, म्हणजे आपला ॲड्रेस लिहायचा आहे. इनफॉर्मल लेटर म्हणजे मध्ये रिसिव्हरचा ॲड्रेस नसतो. तिथे ॲड्रेस लिहिला की आपल्याला तिथे डेट टाकायची आहे. नंतर मग येणार ते म्हणजे ग्रेटिंग किंवा मग आपण सॅल्युटेशन जे म्हणतो ते इथे ग्रेटिंग. आपण इनफॉर्मल लेटर म्हणजे आपण आपल्या त्या नेबरला किंवा मग रिलेटिव्सला, फ्रेंड्सला पाठवत असतो. तिथे आपण रिस्पेक्टेड लिहिणार का? तर नाही, तिथे लिहिणार आपण आपल्या फ्रेंड्सचं नाव आणि त्याच्या अलीकडे लिहिणार डिअर. तर वाचूयात आपले इन्फॉर्मल लेटर. आय होप दिस लेटर फाइंड्स यू इन अ हाय स्पीड. आय एम रायटिंग दिस लेटर टू यू फॉर अ स्पेशल रिझन. देअर इज समर कॅम्प बिंग organized by Srihari Jadhav in Shivpuri colony itself, which will be quite convenient for both of us. I would want you also to be a part of the same. Both of us going to have to good time together. I also includes personality development training and lot of fun. Overall, the camp will focus on various social activities, which will be good source of training as well as recreation for us. You will be glad to note that the camp will continue for 15 days from 10th February to 2nd March 2024 at nominal charges of 2000 rupees per child. You may contact Mr. Jadhav. Contact number दिलेला आहे. For all necessary details, pay my regards to your parents and love to you young ones in your family. नंतर लास्टला काय येणार आहे? क्लोजिंग आणि नेम येणार आहे. युअर लविंगली. क्लोजिंगमध्ये काय लिहायचं आहे? युअर लविंगली आणि आपल्या तिथं नाव टाकायचं आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर दोन्ही कव्हर केलेले आहेत. कशा पद्धतीने लिहायचं आहे, त्याचं सुरुवात कशी करायची आहे आणि काय पॉईंट महत्त्वाचे आहेत हे बघितलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.